नमस्कार. रामकृष्ण हरी. काल विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे भीष्म पितामह. मागे आपण बघून आलो, अनेक वर्षाच्या शोकानंतर राजा शंतनूला त्याच्या पुत्राची म्हणजे देवव्रताची प्राप्ती होते. अत्यंत हुशार, पराक्रमी आणि युद्धतज्ञ असलेल्या देवव्रताला राजा राजकुमार बनवतात. एक दिवस राजा शंतनू यमुना तटावर विहारासाठी गेले असता तेथे त्यांना एक सुंदर कन्या सत्यवती दिसते. तिच्या सुंदर रूपावर आणि सुंदर गंधावर राजा मोहित होतात. ते सत्यवतीला विवाहाची मागणी घालतात. हस्तिनापूरसारख्या एका ऐश्वर्य संपन्न राज्याच्या एका महापराक्रमी राजाला लग्नासाठी कोण आणि का नाही म्हणेल. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी गिरिराज, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त. सत्यवतीचे वडील अतिशय धूर्त व चाणाक्ष होते. त्यांनी राजा शंतनूला एक अट घातली आणि ती अट अशी होती की जर सत्यवतीशी राजा शंतनूने विवाह केला तर सत्यवतीची संतती पुढे राजा शंतनूच्या पश्चात हस्तिनापूरच्या गादीवर बसेल. हे ऐकताच राजा शंतनू अत्यंत चिंतातूर आणि दुःखी झाले, कारण गंगेचा पुत्र देवव्रत हाच खरं तर राज्याधिकारी होता. मग त्याचा अधिकार राजा शंतनू का आणि कसा डावलणार होता. परंतु जेव्हा आपल्या पित्याची ती समस्या देवव्रतास समजली तेव्हा तो सत्यवती आणि तिच्या पित्याला जाऊन भेटला आणि त्यांच्यासमोरच पित्याच्या सुखासाठी आपल्या गंगामातेची शपथ घेतली आणि प्रतिज्ञा केली की मी गंगापुत्र देवव्रत माझ्या गंगामातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की मी अजन्म अविवाहित राहील आणि सत्यवतीची संततीच पुढे राज्याची वारसदार होईल. आणि हीच होती पितृप्रेमाखातर घेतलेली एक महाभयंकर प्रतिज्ञा. आणि देवव्रत पुढे याच महाभीषण प्रतिज्ञेमुळेच भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि त्याच्या या भीषण प्रतिज्ञेमुळेच त्याला इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते. इच्छामरण म्हणजे आपल्या इच्छेनुसार मृत्यूचा क्षण निवडण्याची शक्ती. महाभारत युद्धात भीष्म पितामह बाणांनी जखमी होऊन शरशय्येवर पडले, पण त्यांनी मृत्यू स्वीकारला नाही. 58 दिवस ते बाणाच्या शय्येवर जिवंत राहिले. या काळात त्यांनी युधिष्ठिराला धर्म, नीती, राजशास्त्र याचं शिक्षण दिलं. जेव्हा उत्तरायण सुरू झाले आणि भगवान श्रीकृष्ण समोर होते त्यावेळेस पितामह भीष्म यांनी ध्यानात मग्न होऊन शांतपणे प्राणत्याग केला. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत महर्षी वेदव्यासांच्या जन्माची कथा. कोण होते व्यासांचे आई वडील? तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.